ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हिंगोलीमध्ये दाखल झाले आहेत आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आहे तो प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आलाय। आपण बघू शकता की हिंगोली जिल्ह्यातील हे सगळे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत आणि या सर्वांचा जो मोर्चा जो आहे तो मोर्चा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि स्वतः रविकांत तुपकर जे आहेत ते रविकांत तुपकर यांनी जे आहे ते शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं एक पोशाख धारण केलाय आणि त्या मोर्चामध्ये नेतृत्व करत आहेत। भाऊ मला सांगा, हिंगोलीमध्ये येऊन आपण मोर्चा करताय, हा काय नेमकं मोर्चाचं स्वरूप आहे, काय कारण आहे? हिंगोली जिल्ह्याचा महाराष्ट्रातला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे। रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात हे सुद्धा एका कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलं। आम्ही एका शेतकऱ्याची राख घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे आणि ही राख आम्ही सरकारला पाठवणार आहोत आणि या सरकारची सुद्धा राख आम्ही करणार आहोत। तुम्ही आमच्याबद्दल तुम्हाला काही घेणं देणंच नाही। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला पीक विमाने नुकसान भरपाई नाही, उन्हाळीनं नुकसान केले। आमची मागणी आहे की सोयाबीनला 8-9 हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। खाजगी बाजारामध्ये आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून उन्हाळीनं जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। 2-3 वर्षापासून हक्काचा पीक विमा मिळाला ते मिळाला पाहिजे। यात जंगली जनावरांचा त्रास आम्हाला होतो त्याची नुकसान भरपाई द्या, शेतीला संपवून करून द्या, या मागण्या घेऊन हा मोर्चा आज आसूर घेऊन निघालेला आहे। जर का शेतकऱ्याच्या नादा लागाल तर हा आसूर राज्यकर्त्यांच्या पाठीत घालून या राज्यकर्त्यांना जमिनीवर लोळल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगायला आज मोर्चा करतो। अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे दिसतात, परंतु आपण बघतो कुठल्याही सरकार गांभीर्याने हा विचार करत नाही। पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रस्ते उतरावं लागते। नाही, सरकार गांभीर्याने विचार करत नाही, गोष्ट जरी खरी असली तरी सरकारपेक्षा शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे। लोकसभेला शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवलेली आहे, विधानसभेला यांनी घरकुंडीचा गाव खेळून हा गाव जिंकलेला आहे। आमचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याची ताकद सरकारला काय असते हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवून देऊ। आज हिंगोलीत मोर्चा निघाला, तमाम महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर दिसेल। येणाऱ्या काळात स्थानिक निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या। मी शेतकऱ्यांना सांगेन की यांनी जर का आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर यांना सत्ता दिल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि आर-पारची लढाई आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभी करणार। आर-पारची लढाई सांगितलं। आपण बघतोय की या शेतकरी कार्यकर्त्याच्या हाती जे आहे ते मडकं आहे, याच्यावरती शेतकऱ्याचं नाव लिहिलंय। आता काय आहे नेमके? नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेमध्ये येण्यापूर्वी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, परंतु दर दिवसाला 7 ते 8 शेतकरी कर्जबाजारीपणाला त्यांच्यावर आत्महत्या करताय। आमच्या मालाला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही, आमच्या कापसाला भाव नाही, या ठिकाणी आम्हाला पीक विमा मिळत नाही, आमच्या घरकुलाचे पैसे आम्हाला मिळत नाही, म्हणून या ठिकाणी शेतकरी हवालदिल झाले। आज रोजच्या दिवसाला शेतकरी आत्महत्या करतायत। महाराष्ट्र सरकार टोप्यामध्ये आहे, त्यांच्या मंत्र्याकडे करोडो रुपये सापडतायत, परंतु इथे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला काय आहे? यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची राख आहे। हिंगोली जिल्ह्यातील बाबोगाव येथील बाजीराव वरकुटे या शेतकऱ्यांना 1,90,000 त्यांच्यावर बँकेचं पीक कर्ज आहे, त्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे। आणि हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दाखवून देणार आहोत की तुम्ही जे वचन दिलं, तुम्ही जे आश्वासन दिलं ते तुम्ही आतापर्यंत पूर्ण केलं नाही। आमचे शेतकरी मरतायत, आमच्या मायचं कुंकू पुसण्यात चाललं, आता तरी तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, त्यांना या कर्जातून मुक्त करा, दिलासा द्या, नाहीतर असे हजारो शेतकरी मरत राहतील। म्हणून या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची राख घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहोत। आपण पाहिलं तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख जी आहे सरकारला भेट देणार आहोत असा बोध दिसतोय आणि स्वतः रविकांत तुपकर जे आहे ते याच्यावर नेतृत्व करत आहेत आणि मोठ्या संख्येने आपण बघतोय की जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। अनिल खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।